नमस्कार। इको बाप्पा 2021 ही गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि ह्या स्पर्धेमध्ये अनेकांनी सहभागही घेतला आणि त्या स्पर्धेच्या निमित्ताने आज इथे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। नमस्कार, मी मधुरा झी24 तास तर्फे सर्व विजेत्यांचं हार्दिक स्वागत करते आणि मान्यवरांचं देखील स्वागत करते। खरं तर आज आपल्या ह्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि ह्या स्पर्धेमध्ये जे विजेते झालेले आहेत ते स्पर्धक आता इथे उपस्थित आहेत आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिंगारे सर, त्याचबरोबर जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे देखील ह्या कार्यक्रमात सहभागी झालेत। ह्या मान्यवरांचं मी खूप खूप स्वागत करते। आता मी स्टेजवर आमंत्रित करते ते शिंगारे सरांना, त्यांनी इथे कृपया स्टेजवरती यावं। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसंच पर्यावरण व वातावरण विभाग आणि झी24 तास यांच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत ही इको फ्रेंडली गणपती बाप्पा स्पर्धा पार पडली आणि ह्या स्पर्धेमध्ये अनेकांनी सहभाग नोंदवला। ह्या मोहिमेला खूप उदंड असा प्रतिसाद दरवर्षी मिळत असतो आणि गेल्या अनेक वर्षांपासून संजय भुस्कुटे ही स्पर्धा आयोजित करतायत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आणि त्याला खूप चांगला प्रतिसादही मिळतोय। शिंगारे सर आता आपल्या सोबत आहेत आणि मी आमचे झी24 तासच्या इनपुट हेड मिताली मटकर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। मी संजय सरांना विनंती करते त्यांनी 2 शब्द बोलावे। आज या ठिकाणी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि झी24 तास यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज ही जी स्पर्धा घेतली होती 2021ची, जी पर्यावरणपूरक घरगुती इको फ्रेंडली स्पर्धा आपण राज्यभरात घेतली होती आणि आजच्या कार्यक्रमासाठी आमचे सन्माननीय या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोकजी शिंगारे सर, या ठिकाणच्या झी24 तासच्या इनपुट एडिटर आणि माझ्या पूर्वाश्रमीपासून असणाऱ्या या ठिकाणच्या गुरु भगिनी मिताली मटकर, मधुरा, त्याचबरोबर या ठिकाणी असलेले सर्व मान्यवर, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो सोहळा संपन्न होतो आहे, खरं तर झी24 तासनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्यातून ज्या पद्धतीने गेले दशकभर जे काम केलेलं आहे त्या माध्यमातून ही असणारी एकूणच चळवळ ही लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये यश मिळालेलंच आहे आणि दरवर्षी त्याला चांगला वाढता प्रतिसाद मिळतो आहे। मगाशी वाटेत येत असताना शिंगारे सर असं म्हणाले होते की अशा पद्धतीच्या माध्यमातून जेव्हा लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम उभं राहतं आणि लोकांना पारितोषिकं दिली जातात तेव्हा लोकांचा लोकसहभाग केवळ वाढत नाही तर ती चळवळ खऱ्या अर्थाने समाज मनामध्ये रुजते। त्यामुळे शिंगारे सरांनी तेच सांगितलं की पुढच्या भविष्यामध्ये हे कसं वाढेल याकरता आता सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे। म्हणून या निमित्तानं या सगळ्या विजेत्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार करतो। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आमचे माननीय चेअरमन आबासाहेब जराड आज काही कार्यक्रमामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत। आमच्या विभागाच्या माननीय प्रधान सचिव माननीय मनीषा म्हैसकर पाटणकर या ठिकाणी त्यांनी खूपच आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं। सन्माननीय माननीय मंत्री महोदय आदित्यजी ठाकरे आणि सन्माननीय राज्यमंत्री महोदय संजयजी बनसोडे यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलं, म्हणून मी स्पर्धा यशस्वीपणे या ठिकाणी पार पडू शकलो। सर्व विजेत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन। विजेत्यांची नावं घोषित करते, प्रत्येकाने एकेकाने येऊन ह्या ठिकाणी आपला पुरस्कार स्वीकारावा। 64 कलांचा अधिपती म्हणून गणपती बाप्पाची ओळख आहे आणि ह्याच कलेचं दर्शन आपल्याला ह्या इको फ्रेंडली घरगुती गणपती बाप्पाच्या निमित्ताने दरवर्षीच होत असतं आणि त्यातीलच हे 5 निवडक कलाकार आपल्या समोर आहेत। आता ते 5 विजेत्यांची नावं मी आता इथे घोषित करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा पुरस्कार साठी इथे मी आमंत्रित करते ठाकुर्ली पूर्व इथे राहणारे संजय कारंडे यांना, त्याचबरोबर मी मिताली मटकर यांना देखील आमंत्रित करते, त्यांनी देखील व्यासपीठावर यावं। ठाकुर्ली पूर्व इथे राहणारे संजय कारंडे यांनी शाडूच्या गणेशाची मूर्ती स्थापन केली आणि सजावटीसाठी टाकाऊ वस्तूंचा वापर केला। अभिनंदन, विजेत्यांचं आणि मान्यवरांचे देखील आभार। ठाकुर्ली पूर्व इथे राहणारे संजय कारंडे यांनी शाडूच्या गणेश मूर्तीची स्थापना केली आणि सजावटीसाठी त्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर केला आणि या सजावटीतून त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या। जगाचा पोशिंदा हा संदेश त्यांनी या निमित्ताने दिला होता।
प्रथम झी 24 तासचे मनापासून आभार की त्यांनी आमच्यासारख्या कलाकाराच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली आणि ही थाप पुढच्या दरवर्षी येणाऱ्या गणेशोत्सवात आणि सामाजिक कार्यासाठी फार मोलाची ठरणार आहे. कारण आज प्रदूषण इतकं वाढलेलं आहे की ते कुठेतरी थांबवणे हे फार गरजेचं आहे आणि हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी होतं आहे. आणि ही गणपतीची सजावट करत असताना अनेक टाकाऊ वस्तूंपासून आम्ही हा विषय निर्माण केला. अन्न वाया जातं, शेतकरी फार कष्टाने मेहनतीने उन्हा पावसात आपलं घाम गाळतो आणि अन्न पिकवतो. महिने लागतात पिकवायला, अनेक मिनिट लागतो फेकायला. अन्न हे पूर्ण ब्रह्म अशी आमची संकल्पना होती आणि ती संकल्पना करत असताना माझ्या घरातील माझी पत्नी, माझी मुलगी, जावई, माझ्या मुली मला यात मदत करतात. पुढील पुरस्कारासाठी मी आमंत्रित करते नवी मुंबईतील दिघा इथे राहणारे दीपक ठोंबरे यांना. एकदा जोरदार टाळ्या दीपक सरांसाठी. दीपक ठोंबरे यांनी गणपतीची आरास साकारण्यासाठी पळसाच्या पानांचा वापर केला आणि पळसाच्या पानांपासून तयार केलेल्या वस्तूंपासून त्यांनी गणेशाची ही आरास तयार केली. इको बाप्पा त्यांच्या घरी विराजमान झाले होते आणि त्यांना पुरस्कारही प्राप्त झाला. हां सर, मी सर्वप्रथम जी मीडिया आणि जी 24 तास आणि पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आभार मानतो की त्यांनी सुंदर हा संकल्प केला आहे की इको फ्रेंडली गणेश उत्सवचा, तो पण पूर्ण महाराष्ट्रभर. त्यामुळे लोकांना प्रेरणा भेटली की घरामध्ये इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करावा. तर त्या उद्देशाने आम्ही विचार केला की आजकाल लोक मोस्टली इको फ्रेंडली गणेशोत्सव कमी प्रमाणात साजरा होतो आणि लोक रेडीमेड गोष्टीकडे जास्त जातात. पण त्यामुळे ते पर्यावरणाला खूप पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि ते खूप हानिकारक असतं. त्यामुळे आम्ही थोडा विचार केला की आपण खूप सुंदरसा देखावा करू की पारंपरिक जुने लोक पहिला कशा प्रकारे जेवायचे, कुठल्या त्या नवीन पोरांना त्याची माहिती मिळवते. त्या माहितीसाठी आम्ही त्या पानाचा वापर केला आणि तो उत्सव साजरा केला की जेणेकरून त्यांना पण आपल्या परंपरा लोक कशी राहायचे आणि कशा प्रकारे जेवण करायचे. पुढील पुरस्कारासाठी मी स्टेजवर आमंत्रित करते डोंबिवली पूर्व इथे राहणाऱ्या योगेश गोसावी यांना. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. डोंबिवली पूर्व इथे राहणारे योगेश गोसावी यांच्या घरी लाल मातीपासून गणपती बाप्पा तयार करण्यात आले होते आणि गोसावी यांनी सजावटीसाठी खास नक्षीदार कापड आणि चटईपासून इको फ्रेंडली मखरही तयार केलं होतं. खूप खूप आभार झी 24 तास आणि महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे. खूप चांगलं वाटतं आहे आणि खूप आनंद होतो आहे की हे पारितोषिक मिळालं आहे. आणि सर्व गणेश भक्तांना असं आवाहन करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा आणि या चांगल्या कार्यास सहकार्य करावे. पुढील पुरस्कार मिळत आहे नवी पेठ इथे राहणाऱ्या रोहन घाटपांडे यांना. मी त्यांना आमंत्रित करते स्टेजवर. रोहन घाटपांडे यांना. रोहन घाटपांडे यांनी गणपतीची अनोखी सजावट केली होती. त्यांनी हॅरी पॉटरचा देखावा इथे साकारला होता आणि त्यांनी ह्या देखाव्यासाठी घरगुती वस्तूंचाच वापर केला. तर मातीपासून तयार केलेली आकर्षक गणेश मूर्ती खास विराजमानही झाली होती. मला हॅरी पॉटर स्वतःला खूप आवडतं आणि ती दुनिया आणि त्या दुनियेत आपण गणपतीला कसं बसवता येईल हे नाविन्य थोडं यावर्षी दाखवायचा प्रयत्न केला. हो, दरवर्षी पर्यावरणपूरकच देखावा असतो आणि गेले आता 10-15 वर्ष झाले मी घरीच मूर्ती बनवतो आणि घरीच देखावा करतो. पुढील पुरस्कार मिळत आहे अहमदनगरमध्ये राहणाऱ्या नरेंद्र सोनवणे यांना. त्यांनी कृपया स्टेजवरती यावं. अहमदनगर इथे राहणाऱ्या नरेंद्र सोनवणे यांनी पर्यावरणपूरक देखावा तर साकारलाच, पण देशी गोमातेच्या शेणापासून गणेशाची आकर्षक मूर्ती तयार केली आणि ग्रामोदय ते राष्ट्रउदय ही संकल्पना त्यांच्या देखाव्यातून मांडण्यात आली होती. दरवर्षी मी 5-6 वर्षापासून पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करूनच त्याचा काहीतरी देखावा आणि त्यातून एक सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न करत असतो. यावर्षी म्हणलं की जे पेपरला किंवा टी व्हीवर बघतो आपण गो हत्या होती आहे, मग ती वाचायला पाहिजे कुठंतरी. तर मग आम्ही ते एक ग्रामसुरक्षा आणि भूमी सुपरस्टोनचं एक आम्ही काम करतो
मग त्याच्या माध्यमातून आम्ही म्हटलं की जर ह्याच्यातून काहीतरी करता आलं तर मग आम्हाला एक कोल्हारमध्ये एक जण मिळालेत की ते गोमातेच्या शेणापासून गणपती मूर्ती बनवतात. त्यांच्याकडनं आम्ही मूर्ती बनवून घेतली. त्याच्यानंतर जे सगळं पर्यावरणपूरक साहित्यच वापरलं आहे, म्हणजे त्याचा फ्लेक्ससुद्धा वापर नाही, आम्ही त्याच्यातसुद्धा प्रिंट काढली. आणि एकतर गाय वाचवायची म्हटलं तर तिचं जे शेण आहे ते शेणसुद्धा उपयोगी आहे. म्हणजे जी गाय दूध देत नाही आहे म्हणून ती भाकड झाली आणि तिचं गोहत्या किंवा काटिकाकडे जाऊन द्यायची, त्यापेक्षा तिचं शेण जरी वापरलं तर त्यापासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस रंग तयार होतो आहे. नंतर घराला प्लॅस्टर जे देतात ते सुद्धा तयार होत आहे. त्याच्यापासून शिवामृत जसं होतं आहे तसं ते गोअमृत पण तयार होत आहे. गोबर गॅस आहेच आहे. ह्या सगळ्या अशा काही पारंपरिकच संसाधन आहेत, पण ते कोणी यूज करत नाही आहे सध्याच्या घडीला. तर ते आम्ही एक मांडायचा प्रयत्न केला की जेणेकरून हे जरी तुम्ही यूज केलं तरी गाय वाचू शकते, त्याला दूधच द्यायचं असं काही विषय नाही आहे. आणि ती खाटकाकडे जाण्यापेक्षा ती मालकाकडेच राहील आणि शेतकरीच त्याच्यातून उत्पन्न घेईल, अशी आम्ही एक संकल्पनाच मांडली होती. तेव्हा अशा पद्धतीने अनेक कलाकारांनी खरं तर आमच्यापर्यंत सगळे त्यांचे फोटोज पाठवले होते, मेल केले होते. गणपतीच्या डेकोरेशनच्या माध्यमातून त्यांनी आपली कला सादर केली. त्यांचा आत्ता आपण खरं तर हा पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. एकूणच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून ही मोहीम राबवली जाते आणि ह्याला उदंड असा प्रतिसाद मिळतोय. झी 24 तास खरं तर दरवर्षीच या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवत असतं आणि अनेक जण यामध्ये सहभाग घेतात. ही एकूणच संकल्पना कशी आहे त्याबद्दल प्रथमतः मी आभार मानील झी 24 तासचे. खरं तर आपलं बोधवाक्य आहे, रहा एक पाऊल पुढे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक पाऊल नव्हे खूप अंतर पुढे गेलेलो आहात. खरं तर या पर्यावरणपूरक चळवळीच्या अनुषंगानं जे आपण उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये पुन्हा एकदा आपलं पुनश्च स्वागत करतो. आणि मुख्य म्हणजे स्वागत आणखी करायचं आहे ते त्या स्पर्धकांचं, विजेत्यांचं, ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो. खरं तर या संकल्पनेविषयी आपण मला विचारलं आहे. पर्यावरण हा विषय खूप महत्त्वाचा आहे, परंतु त्याचं महत्त्व आपल्याला अलीकडच्या काळात पटायला लागलं. गेल्या 8-10 वर्षापासून पटायला सुरुवात झालेली आहे. आणि नेमकी याच कालावधीपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचं आयोजन सुरू झालं. सुरुवातीला याचा प्रतिसाद खूप कमी होता. सुरुवातीला आम्ही वर्तमानपत्रातून जाहिराती करायचो, रेडिओच्या जिंगलच्या माध्यमातून त्याची प्रसिद्धी करायचो, माध्यमातून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या थ्रू आपण प्रसिद्धी करायचो. परंतु जोपर्यंत ह्याला लोक चळवळीमध्ये आपण रूपांतरित करू शकणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा प्रश्न सर्वसामान्यापर्यंत पोहोचणार नाही याची आम्हाला प्रचिती आली. खरं तर ह्याला एक ऐतिहासिक दाखला पण आहे. आपल्याला कल्पना आहे, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्याची चळवळ घरोघर पोचवावी यासाठी लोकमान्य टिळकांनी आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवछत्रपतींचा महोत्सव साजरा करण्यासाठीची प्रेरणा दिली आणि सुरू केला. हेतू एकच होता, या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचू, लोकांना तो कार्यक्रम आपला वाटावा आणि त्यातून आपलं कल्याण आहे हे त्यांच्यापर्यंत इंगित समजावं. आणि त्या अनुषंगानं त्या चळवळीला जशी प्रगती होत गेली, वाढ होत गेली, तसं स्वातंत्र्याच्या अनुषंगानं आपल्याला फळही मिळालं. त्याच अनुषंगाने आपण पर्यावरणासारखा विषय घेऊन आणि आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेला गणपतींच्या सणापासनं आपण सुरुवात केलेली आहे गेल्या 10 वर्ष, 10, 12, 15 वर्षापासून. तर तो एक खरं तर योगायोग म्हणूया या अर्थानं की सुरुवातीला प्रतिसाद कमी मिळत असताना मला आज जे माहिती आहे साधारणपणे 8 ते 10 हजार आपल्याला एंट्री प्राप्त झाल्या होत्या. आणि 8 ते 10 हजार एंट्रीतून आपण निवडक अशा जे 5 विजेत्यांना आज आपण निवडलेलं आहे त्याचं खूप कौतुक करावं असं वाटतं आहे. खरं तर मला हे सांगायला निश्चितपणानं आनंद वाटेल की या स्पर्धेचं मूळ इंगित हे आहे की ही स्पर्धा घरगुती स्वरूपाची आहे आणि ही स्पर्धा पर्यावरणपूरक आहे. एकतर गणेशाचा उत्सव सुरुवातच आनंदानं आणि यशानं होणार आहे याची आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे. आणि त्यामध्ये मात्र जो पर्यावरणाला घात करणारे भाग आलेले आहेत ते टाळायचे आहेत. एक तर परंपरा आहे आणि त्या परंपरेला छेद देऊन चांगला उपक्रम आपल्याला सुरू करायचा आहे. असं दुहेरी आपल्यासमोर रस्ते असताना आपण पर्यावरणपूरक रस्ता जो आपण निवडलेला आहे खरं तर त्याचं मला खूप कौतुक आहे. एखादी व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतर त्या व्यवस्थेला छेद देऊन मात्र त्याचा गाभा तसाच ठेवून
आपण नवीन जी व्यवस्था उभी करतो त्या व्यवस्थेचे आपण पाईक झालात आणि त्याचे आपण त्याचं निश्चितपणानं आपलं अभिनंदन मी करू इच्छितो. पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. खरं तर अशा प्रकारच्या स्पर्धा जर झाल्या तर नक्कीच त्याचा फायदा होत असतो आणि नक्कीच पुढे जाऊन पर्यावरणासाठी एक पाऊल पुढे टाकत प्रत्येकजण पुढे येणार आहे. कारण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दरवर्षी अशा पद्धतीची ही स्पर्धा आयोजित करते आणि कलाकारांना प्रोत्साहन देते आणि पर्यावरणाला जास्त प्रोत्साहन देत असते. धन्यवाद. सह्याद्रीची उंची म्हणजे